2025चा खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी आटोकाट प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये सत्ताधारी नेते सुद्धा डोळेझाक करत आहेत। आज घडीला 1 वर्ष होत आहे पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि त्याचं असं आहे की पीक विमा कंपनीने जे आक्षेप घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लातूर जिल्ह्यामध्ये 88 आक्षेप आहेत पीक विमा कंपनीचे आणि धाराशिवमध्ये 217, तसेच बीडमध्ये सुद्धा आहे आणि या तिन्ही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू नये यासाठी टोकाचे प्रयत्न इन्शुरन्स कंपनीचे चालू आहेत। परंतु क्रांतिकारी शेतकरी संघटना कंपनीचा हा कावा आम्ही ओळखलेला आहे आणि याचा धडा शिकवल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। आणि कंपनीचे जरा आरोप काय आहेत हे तरी पहा, कसे बालिशपणाने कंपनी आरोप करत आहे की कंपनीचे प्रामुख्याने आरोप काय आहेत की रँडम पद्धतीने जे पीक कापणीचे प्लॉट निवडलेले आहेत ते चुकीचे प्लॉट आहेत। त्या ठिकाणी पीक उपलब्ध नाही आहे, पेरणी झालेली नाही आहे। पुन्हा दुसरी गोष्ट अशी की कापणी झाल्यानंतर त्याचं वजन बरोबर नाही आलंय, त्या वजनामध्ये तफावत आहे। याप्रमाणे बालिश असे आरोप इन्शुरन्स कंपनी लावत आहे। आणि मला सांगा, रँडम पद्धतीने जर का पीक निवडलेले असेल, प्लॉट निवडलेले असतील आणि जर त्या ठिकाणी पीकच उपलब्ध नव्हतं, मग वजन कशाचं झालं? म्हणजे एकंदरीत हा सर्व खेळ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विमा कंपनीने जिल्हा समितीकडे अपील दाखल केलं होतं, परंतु यामध्ये काही तथ्य नसल्यामुळे विमा कंपनीचे हे आरोप जिल्हा समितीने फेटाळले। त्यानंतर 7 तारखेला विमा कंपनी राज्य तांत्रिक समितीकडे ते अपील करते, त्यांनी सुद्धा एका फटक्यामध्ये हे आरोप फेटाळलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी सुद्धा उतरलेले आहेत। हे विमा कंपनीने जे आरोप केलेले आहेत ते सर्वच्या सर्व खोटारडे आहेत आणि बालिशपणाचे आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मी जाहीर इशारा देतो की आता शेतकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेलेली आहे। आम्ही कदापिही तुमचं हे बालिशपणा सहन करणार नाही आणि जमाल त्या पद्धतीने उग्र असे आंदोलन छेडण्यात येणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।